नमस्कार. महाराष्ट्र माझा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आता उभे आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियममध्ये आणि 3 दिवसापूर्वी आम्ही जी बातमी दिली होती MSCBचे जे डिपे आहेत ते पडलेल्या होत्या, त्या डिपे रिपेअर करण्याची आम्ही त्यांना कंप्लेंट दिलेली होती. त्या संदर्भामध्ये त्यांनी ती दखल घेऊन ते जे डिपे आहे त्या डिप्यांची सगळ्या दुरुस्ती करून व्यवस्थितरित्या ते फिटिंग करून घेतलेले आहे. आता आपल्याबरोबर ज्येष्ठ नागरिक आहेत आणि नवनिर्माण सेनाचे जिल्हाध्यक्ष आपल्या ज्योतिताई आहेत. त्यांच्याबद्दल ते काय प्रतिक्रिया व्यक्त करतात त्यांच्याबद्दल आपण बोलूया. बोलत आहे. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. आज जो हा डीपीचा जो महाराष्ट्र चॅनलने जे घेतलंय हे खूप चांगला मुद्दा उचलला आहे. कारण इथं ज्या वेळेला लहान मुलं बॉल खेळतात अक्षरशः ना त्या वायरी जवळ जायचे. ते आम्ही रोज इथं राऊंड मारायला येतो ग्राउंडवर आणि ज्येष्ठ नागरिक सुद्धा कधी कधी याला धरून त्याला धरून चालतात. तेव्हा करंट जर उतरला आणि त्यांची जीवितहानी जर झाली तर त्याला जबाबदार कोण आहे? आणि MSCBचं आतापर्यंत दुर्लक्ष होतं. महाराष्ट्र चॅनलनी याची उचल घेतल्यामुळं या डिपींचं काम झालं नाही तर आतापर्यंत किती जीवाची हानी झाली असती याचा प्रयत्न नाही. आणि पावसाळ्यामध्ये शक्यतो पावसामुळे या करंट उतरण्याची शक्यता असते. आणि लहान लहान जे मुलं आहेत हे थोडासा पाऊस उघडला का खेळायला येतात आणि त्यांचं जर काही झालं असतं तर त्याचं उत्तर कोण देणार? बरोबर. तर MSCB झोपलेली आहे का? MSCBचं पण गरज आहे, नगरसेवकांची पण गरज आहे आणि स्थानिक जे आहेत जे बड्या बाता करतात त्यांचं सुद्धा कर्तव्य आहे की नागरिकांच्या आरोग्याकडे नागरिकांच्या सुखसोयीकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. आज मी रोज इथे राऊंडला येते तर मी अक्षरशः लहान मुलांना एक तर कुत्रीचं बच्चू घेऊन तिथे उभं होतं आणि त्या वायरी जवळ ते बच्चू घुसलं म्हणून काढायला गेला होता. तर मी त्याला ओरडले, म्हटलं बेटा ते बच्चू मेलं तर चालेल पण तुला काही झालं तर काय होईल? तर आज मी महाराष्ट्र न्यूज चॅनलचं आभार मानते कारण त्यांनी खूप चांगला मुद्दा उचलला आणि सतत ते कुठंतरी म्हणजे जिथे काही अन्याय होत असेल तिथे महाराष्ट्र न्यूज नक्की पोहोचते. धन्यवाद. मी तुमचे आभार मानते. महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मी विशेष प्रतिनिधी प्रवीण कासार, नाशिक.